म्हणायचं आहे की तुम्ही गिफ्टिंग दिवाळीमध्ये गिफ्ट्स फार मोठा वायटल रोल प्ले करत असतात. ऍक्च्युअली काय द्यायचं खूप जण विचार करत असतात आणि प्रत्येकाला असं असतं की खाऊ मिठाई सगळेच देतात, आपण काय वेगळं देणार. खूपच सुंदर ऑप्शन आहे आणि बघा तुम्हाला काहीच जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये. फक्त ऑर्डर प्लेस करा, तुमच्याकडे ऑर्डर आली की ह्याच्यावरती ज्यांना द्यायचं त्यांची नावं लिहा अँड युअर गिफ्ट इज डन. सो हे तोरण पण किती छान आहे. घराला सजवायची जी सुरुवात होते ती मेन आपल्या डोअर पासून होते, मेन दरवाजापासून होते. त्याच्यासाठी तुम्ही असे सुंदर तोरण घेऊ शकता आणि हे कापडी मटेरियल्स आहेत. सो स्टिचिंग आणि सगळी तुम्ही शिलाई आणि सगळ्या गोष्टी पाहू शकता. हे खूप इझिली तुम्ही क्लीन करू शकताय. हे तर ते कॉलेज गोईंग किंवा ट्युशनला जाणारे किंवा शाळेत जाणारे मुलं मुली आहेत त्यांना पण गिफ्ट म्हणून द्यायला, जसं ताई म्हणाल्या की कॉर्पोरेट प्लस फॅमिली दोन्हींना तुम्ही गिफ्ट म्हणून सगळे प्रोडक्ट्स देऊ शकता. ग्रेट. अरे वा, मस्त. हे तर ऍक्च्युअली लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती बसवायला पण खूप चांगलं आहे. तेवढीच साईजची आपण मूर्ती साधारण घेतो लक्ष्मीपूजनाला. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी तुम्हाला हँडमेड असे प्रोडक्ट्स दाखवणार आहे जे दिवाळीमध्ये तुम्ही गिफ्टिंगसाठी यूज करू शकता आणि स्वतःसाठी पण तुम्ही आवर्जून ते प्रोडक्ट्स वापरायला घेऊ शकताय. म्हणजेच तुम्हाला जर कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी ऑप्शन्स हवे तर तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या ऑफिसवाल्यांना नक्की शेअर करा. आणि जर तुमची महिला मंडळाची काही अशी ग्रुप वगैरे असतील, काही बीशीच्या वगैरे ग्रुप्स म्हणतो आपण, तसे काही ग्रुप्स असतील तर त्या ग्रुप्सच्या महिलांना पण तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलला गिफ्ट देण्यासाठी म्हणून या प्रोडक्टचा वापर करू शकता. येऊयात मुद्द्यावर. आज मी खरेदीला चाललेली आहे मिरावा या ब्रँडला भेट द्यायला. मृणालताई या ब्रँडला चालवत आहेत. आपण त्यांच्याकडे यंदा दिवाळीला काय गिफ्टिंग म्हणून तुम्ही देऊ शकता त्याचे सगळे प्रोडक्ट्स पाहणार आहोत. आता मी आहे पुण्यात आल्यानंतर कोथरूड एरियामध्ये यायचंय. करिश्मा सोसायटीच्या अगदी अपोजिटला आहे कासाब्लेंका नावाची बिल्डिंग. ही ती बिल्डिंग आहे. या बिल्डिंगच्याच ग्राउंड फ्लोअरला आहे कासट एक्सक्लुझिव्ह नावाचं एक स्टोअर, फेमस लँडमार्क आहे. तर आपण जाणार आहोत कासाब्लेंका बिल्डिंगमध्ये. 6th फ्लोअरला फ्लॅट नंबर 604 आहे मिरावा ब्रँड. चला भेट देऊयात आणि त्यांच्याकडचे प्रोडक्ट्स पाहूयात. लेट्स गो. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे मिरावा या ब्रँडला भेट देतोय आणि मृणालताई आहेत आपल्यासोबत. पुन्हा एकदा नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. तर प्रत्येक फेस्टिव्ह सीझन मध्ये आपण ताईंना भेटतोय. द रिझन इज की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांचं स्वतःचं इन हाऊस प्रोडक्शन आहे. त्यामुळे दर फेस्टिव्ह सीझनला त्यांच्याकडे खूप युनिक प्रोडक्ट्स ते म्हणतो ना नवीन आणत असतात आणि ते प्रत्येकाला कामी येणारे प्रोडक्ट्स आहेत. सो आज आपण दिवाळी स्पेशल प्रोडक्ट्स पाहणार आहोत. सो काय काय वेगळं आज बघायला मिळणार आहे? येस, दरवेळेला आपण काहीतरी फेस्टिव्ह सीझनला नवीन काहीतरी इंट्रोड्यूस करतो. तर असे हे यावेळेला फॅब्रिकचे ट्रेज इंट्रोड्यूस केलेत. ओके. आतमध्ये हे ब्रोकेडचे असे रिच दिसणारे फॅब्रिक्स लावलेत. हे तुम्ही कोणी गेस्ट आले तर टेबलवर ठेवायला किंवा काही डेकोरेशन म्हणून पण ह्याचा यूज करू शकता. हे गिफ्टिंगसाठी अगदी आयडियल आहेत. मस्त. आणि याच्यात कलर्स पण छान आहेत. व्हायब्रंट कलर्स असे छान फेस्टिव्ह जरी काम केलेले ब्रोकेड जसे वापरले त्याच्यासाठी. ओके. आणि हे असे कोस्टर्स केलेत 2 कोस्टर्स छोटे. हे 4.5 इंचाचे कोस्टर्स आहेत. सो हे असे कोस्टर्स आयदर तुम्ही हे ह्याच्या बरोबर देऊ शकता किंवा सेपरेटही देऊ शकता. ओ नाईस. म्हणजे हे ऍक्च्युअली ह्याच्यासोबत कॉम्बो म्हणून पण जाऊ शकतं जर गिफ्ट म्हणून द्यायचं आहे तर. मस्त. ह्यांची साधारण कॉस्ट कशी जाते? सो आता हा जो ट्रे आहे तो 500 ला आहे. ओके. आणि हे 2 कोस्टर्स तुम्ही घेतले तर ते 350ची पेअर येईल. अच्छा. ओके, मस्त. सो हे मला एक म्हणायचंय की तुम्ही गिफ्टिंग दिवाळीमध्ये गिफ्ट फार मोठा वायटल रोल प्ले करत असतात. ऍक्च्युअली काय द्यायचं खूप जण विचार करत असतात आणि प्रत्येकाला असं असतं की खाऊ मिठाई सगळेच देतात, आपण काय वेगळं देणार. तर मग तुम्ही असे काही युनिक प्रोडक्ट्स गिफ्ट म्हणून, ऑफकोर्स तुम्ही बिझनेस रन करत असाल तर तुमच्या एम्प्लॉईजला देऊ शकता. तुमच्या कॉर्पोरेट गिफ्टिंगमध्ये ही आयडिया शेअर करू शकता किंवा तर तुमचे जे ग्रुप्स असतात किंवा फॅमिलीज असतात तर त्यांना सुद्धा, रिलेटिव्हजना सुद्धा चांगलं काहीतरी द्यायचंय तर असं दिलं तर ते घरामध्ये 101% कामी येणार आहे. आपण दिवाळीला असं कोणी बोलावतं, आपण जातो, फ्रेंड्सचे ग्रुप्स गेट टुगेदर असतात. सो तेव्हा हे गिफ्टिंगसाठी अगदी आयडियल आहे. एक एक्झाम्पल म्हणून असे एक हॅम्परचा असा कन्सेप्ट आपण दाखवूया जस्ट. ओके. सो हे 2 कोस्टर्स आहेत. हे 2 कोस्टर्स आपल्याला दिवाळीला असं छान दिवा वगैरे द्यायला छान वाटतं. सो हा एक असा दिवा आणि काहीतरी खाऊ असं हे आता मी ह्याच्यामध्ये बेदाणे किसमिस घातले. बरोबर. तो असा एक हॅम्पर करू शकतो. साधारण हा 600 रुपयापर्यंत छान असं गिफ्टिंग बॅग मध्ये आपण दिला तर ते एक छान हॅम्पर होऊ शकतं. अच्छा. हे तुम्ही अशा पद्धतीने गिफ्ट बॅग मध्ये दिलं कोणाकडे आपण
जाताना किंवा कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी तर ते छान वाटेल असं. आणि हे विथ बॅग तुम्ही तसं देऊ शकता. कसलं भारी आहे हे, खूपच सुंदर ऑप्शन आहे. आणि बघा तुम्हाला काही जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये, फक्त ऑर्डर प्लेस करा, तुमच्याकडे ऑर्डर आली की ह्याच्यावरती ज्यांना द्यायचं त्यांची नावं लिहा अँड युअर गिफ्ट इज डन. किती कमाल. सो ह्याच्यामध्ये जसं मनुके आहेत त्याच पद्धतीने समजा मला त्याच्यामध्ये चॉकलेट्स हवे असतील किंवा तर काजू हवंय तर मग तसंही तुम्ही करून देऊ शकता. पण त्याला मिनिमम ऑर्डर 1 डझन तरी पाहिजे तुमची. जर समजा तुम्हाला काजू हवेत तर ते 1 डझन हॅम्परची ऑर्डर पाहिजे. म्हणजे असं नाही होऊ शकत की 2 मला काजूवाले द्या 2 चॉकलेटवाले द्या, तर तसं नाही पॉसिबल होणार. बरं, हे तुम्हाला बल्कमध्येच द्यावं लागेल. बल्कमध्येच द्यावं लागेल. मिनिमम ऑर्डर 1 डझन तरी पाहिजे. चांगले, हे खूप छान. सो साधारण, आणि ऑफकोर्स मला हे महत्वाचं विचारायचंय, आता हे जे तुम्ही हॅम्पर दाखवलं हे 600 रुपयांपर्यंत बसतंय, पण अजून काही लोकांना त्यामध्ये ऍड ऑन करायचं असेल तर मग प्राइस थोडी चेंज होऊ शकते ना. शकतो. आता अजूनही ऑप्शन आहेत. आता हे एक तोरणाचा ऑप्शन आहे. ऍज अ फॅमिली तुम्ही गिफ्ट करू शकता. हे बरं, म्हणजे पर्सनलाइज नाही होत ते, आणि फेस्टिव्हही छान दिसतं लावायला. सो हे तोरण ऍड करू शकता, आणि जसं ऍड तुम्ही काय कराल त्याप्रमाणे त्याची किंमत बदलेल. हे आपण एक आता सॅम्पल दाखवलं. येस. सो हे तोरण पण किती छान आहे. घराला सजवायची जी सुरुवात होते ती मेन आपल्या डोअर पासून होते, मेन दरवाजापासून होते. त्याच्यासाठी तुम्ही असे सुंदर तोरण घेऊ शकता. आणि हे कापडी मटेरियल्स आहेत. सो स्टिचिंग आणि सगळी तुम्ही शिलाई आणि सगळ्या गोष्टी पाहू शकता. हे खूप इझिली तुम्ही क्लीन करू शकताय आणि हे वर्षानुवर्ष पण वापरलं जाऊ शकतंय. खणाचं तोरण आहे आणि हे खूप क्लास दिसेल आणि हे गिफ्टिंगसाठी खूप छान आहे. ह्याची काय किंमत जाते? हे 500 रुपयाला आहे. हे 500 रुपयाला आहे. वा, खूपच सुंदर आहे. आणि बघा किती कॉम्पॅक्ट आहे, त्यामुळे हे पटकन तुम्ही असं त्याच्यामध्ये टाकून दिलं बॅगमध्ये तरीही ते छान दिसणार आहे. मस्त. अजून काय आहे वेगळं आपल्याकडे? हे कॉर्पोरेट गिफ्टिंगचं आयटम आहे. ओके. सो हे पेन स्लीव्ज आहेत. पण अच्छा, हे असं यूज करायचं, करता येतं. त्याला हे इलास्टिक आहे मागे. तर हे इलास्टिक ह्या असं कुठल्याही डायरीला अटॅच होईल, आणि इथे तुम्ही पेन्सिल्स वगैरे ठेवू शकता. सो मीटिंगला जाताना वगैरे कॉर्पोरेट गिफ्टिंग साठी खूप युजफुल आहे हे. व्हेरी नाईस. म्हणजे हे खूप थॉटफुल आहे. खूप छान. आणि ह्यांची किंमत काय जाते? फक्त 180 ला आहे. 180 ला. मस्त. तुम्ही तुमच्या हॅम्पर मध्ये ऍड करायचं असेल तरी करू शकता. खूप छान. हे तर ते कॉलेज गोईंग किंवा ट्युशनला जाणारे किंवा शाळेत जाणारे मुलं मुली आहेत त्यांना पण गिफ्ट म्हणून द्यायला, जसं ताई म्हणाल्या की कॉर्पोरेट प्लस फॅमिली दोन्हींना तुम्ही गिफ्ट म्हणून सगळे प्रोडक्ट्स देऊ शकता. ग्रेट. अजून काय वेगळं आहे आपल्याकडे यंदा? हे एक टेबल डेकॉर साठी छोटं लोटस केलंय. अरे वा, मस्त. हे तर ऍक्च्युली लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती बसवायला पण खूप चांगलं आहे. तेवढीच साईजची आपण मूर्ती साधारण घेतो लक्ष्मीपूजनाला. आणि त्याचसोबत समजा तुमच्याकडे फ्रेम असेल लक्ष्मीची तर मग तुम्ही ह्याच्यावरती दिवा किंवा तर समई पूजेच्या वेळेला पण ठेवू शकता. किंवा तुम्ही मेन हॉलमध्ये जे आपलं छोटं टिपॉय असतो किंवा डायनिंग टेबल आहे त्याच्यावरती ठेवा, त्याच्यावरती बाउल ठेवा आणि त्याच्यात थोडेसे काहीतरी चॉकलेट्स ठेवा, असं तेही करू शकता. हे असं कुठलाही आपला घरातला ग्लास ठेवला आणि थोडीशी फुलं घातली आतमध्ये तर छान दिसेल. डेकोर मस्त होईल ते एकदम. खूपच मस्त आहे हे. आणि ह्याची क्वालिटी खूप सुंदर दिसते. छान क्वालिटी आहे त्याची आणि एकदम रिच आहे त्याचा लुक असा. हो, हे लेस वगैरे लावून मस्त वाटतंय ते. सो ह्याचा बेस वेगळा, लेस लावून मग त्याच्यानंतर ब्रोकेडचं कापड वापरून त्याला लोटसचा प्रॉपर लुक देण्यात आलाय. खूप छान आहे हे. सो ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे, हा एक इथे पर्पल कलर तुम्ही बघू शकता, व्हाईट मध्ये मस्त, आणि एक हा व्हाईट मध्ये. सो हे असे तुम्हाला 3 कलर ऑप्शन्स पाहायला मिळणार आहेत. आणि यांची किंमत काय जाते? 375 ला एक आहे. 375 ला एक. ओके. सो हे पण तुम्हाला हॅम्पर मध्ये घालायला छान आयटम आहे. हो, मस्त. सो हे इंडिव्हिज्युअल पण घेऊ शकतो आणि हॅम्पर मध्ये घेऊ शकतो. ग्रेट, मस्त. अजून काय आपल्याकडे? अजून यावर्षी एक नवीन आणलंय, म्हणजे हे लाईट्स जे दिसतात मागे. हो, येस. हे स्ट्रिंग लाईट्स केलेले आहेत. मस्त. हा. आणि हे ह्याला ऍक्च्युअल मध्ये तुम्ही फॅब्रिक युज केलंय? हो, हे छोटे मिनी लॅम्प्स बनवलेत त्याचे. ओके. आणि त्याला फॅब्रिक लावलेलं आहे. तर हे आपण ओपन करून दाखवूया एक. आणि हे सगळं तेच फॅब्रिक आहे ज्यापासून इथे वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार होतात. हो, बरोबर. मस्त. मी धरू काही?
बऱ्यापैकी लांब आहे हे, म्हणजे आपल्या विंडो मध्ये इझिली राहू शकतं. तर विंडो मध्ये राहू शकतो हे, विंडो मध्ये किंवा अशी आतल्या वॉलला एखाद्या लिव्हिंग रूम मध्ये. किती मस्त आहे हे. आणि हे जर तुम्ही बघितलं तर ह्याला तुम्ही फिनिशिंग बघा किती मस्त आहे. फॅब्रिक लावण्यात आलेला आहे खूप छान पद्धतीने, आणि त्याच सोबत लाईटचा जो एक मला प्रकार आवडलेला आहे, तो इफेक्ट खूप छान दिसतो. ऍक्च्युली हे काळोखात अजून छान दिसलं असतं, आपण हे दिवसा शूट करतोय पण रात्री हे अजून छान दिसलं असतं. हे खूप मस्त आहे. आणि ह्या लाईट आता आपण ओपन करून लावली, पण ही जर तुम्ही अशी लावली तरी एका कॉर्नर मध्ये सपोज लावली घराच्या एका कॉर्नर मध्ये तरी ती छान दिसेल. मस्त. आणि ह्या लाईट्स बद्दल मला जाणून घ्यायचंय की ह्या लाईट्स नेमक्या कोणत्या आहेत? हे सगळे एलईडी लाईट्स वापरलेले आहेत. ओके, ग्रेट. सगळे एलईडी लाईट्स वापरले त्यामुळे सेफ आहेत. आणि ह्याला 10 ते 11 मिनी लाईट्स, मिनी लॅम्प्स दिलेले आहेत. हे बर कप लाईट्स मस्त. आणि हे ऍक्च्युली ना मुलींचं जे रूम असतं ज्यांना ते एस्थेटिक वाईब्स वगैरे क्रिएट करायचे असतात, एक्झॅक्टली ना, ते दिवाळी नंतर ते यूज करू शकतात. यंग मुलींना हे खूप आवडतं. हे खूप छान दिसतं बेडरूम मध्ये पण. मस्त. ह्याची काय किंमत जाते? हे 800 रुपयाला आहे. 800 रुपयाला. सुंदर आहे हे. सो ह्याच्यामध्ये अच्छा एकाच पॅटर्न मध्ये की वेगवेगळे? नाही, हे असॉर्टेड येतील ऍक्च्युअली. सगळे व्हायब्रंट कलर्स मध्ये पण असॉर्टेड येतील. मस्त वाटतंय. पण एकच पॅटर्न नाही येणार. सुंदर आहे, खूप छान आहे हे कॉन्सेप्ट. मला आवडलंय. म्हणजे दिवाळीमध्ये आकाशकंदील ज्यांना लावायला संधीच मिळत नाही, आता काय होतं ना, मुंबईत किंवा बाकी मोठ्या शहरांमध्ये घरांच्या बाहेर गॅलरीज जरी मोठ्या नसल्या तरी विंडोच्या बाहेर आकाशकंदील लावणं पण टास्क आहे जरा लोकांसाठी, कारण की जागा फार छोटी असते. तर त्यावेळेला मी बऱ्याच जणांना पाहिलं की ते छोटे आकाशकंदील घेऊन जातात. तर तसं न करता तुम्ही यंदा हे असं स्ट्रिंग लाईट्स घेऊन गेलात तर मग तुम्हाला दिवाळीपुरतं बाहेर लावता येईल लाईट म्हणून, आणि मग नंतर तुम्ही घरात होम डेकोर म्हणून पण वापरू शकता. सो हे वाया नाही जाणारं प्रोडक्ट आहे, एकदम कामी येणार आहे आणि वर्षभर तरी मस्त तुम्ही युटिलाइज करू शकता. ग्रेट. आणि ओल्या फडक्याने पुसलं की स्वच्छ होणार हे. अच्छा, तसं पण आहे तर. वा, बघा किती सोयीस्कर आहे तुमच्यासाठी. सो हे गिफ्टिंग साठी पण मस्त आहे. ज्यांना असं काही वेगळं गिफ्ट करायचंय तर मग ते हे म्हणून गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. येस. मस्त. अजून काय आपल्याकडे यंदा? सो पोटलीचं खूप कलेक्शन आहे. ओके. भाऊबीजेला किंवा आता भाऊबीजेला आपण बहिणींना किंवा दिवाळीला बहिणीला देतात. येस. सो तेही द्यायला छान आहे. हेही तुम्ही कशाबरोबर ती कंबाईन करू शकता. मस्त. किंवा तर तुम्हाला हे आवडले तर हे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी छोटंसं प्रोडक्ट घेऊन ह्याच्यामध्ये तुम्ही जसं ताईंकडे आहे की एक दिव्याचं होल्डर आहे किंवा कोस्टर पण ह्याच्यामध्ये जाईल. सो हे पण तुम्ही असं गिफ्ट म्हणून देऊ शकता. सुंदर आहे. आणि प्रत्येक बॅग मंडळी तुम्ही इथे चेक करणार तर बघा, प्रत्येक बॅग अशी युनिक आहे. तुम्हाला प्रत्येक बॅग वर काही ना काहीतरी वेगळं काम केलेलं दिसेल. सो जशी की ही पहिली बॅग आहे, ह्याच्यामध्ये पैठणीचं पॅच लावून लेस लावून फिनिशिंग करण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे तुम्हाला चंद्रकोरची डिझाईन आहे, जी चंद्रकोर पैठणी वगैरे नेसतात त्याच्यासोबत युटिलाइज होईल अशी बॅग. त्यानंतर हेवी लेस वेगवेगळ्या प्रकारचे लावून त्याला फिनिशिंग करण्यात आले आणि सगळ्याचे काही ना काहीतरी सगळं वेगळं आहे. सो इथे नथ वाली एक आहे. त्यानंतर ही बॅग बघा, ही थोडीशी शेप थोडा वेगळा आहे. मस्त, खूप सुंदर आहे हे कलेक्शन. आणि साधारण काय प्राइस रेंज मध्ये जातात हे सगळे? 650-800 अशा प्राइस रेंज आहेत. बरं. सो आता बऱ्याचदा काय होतं की महिलांचे पण ग्रुप्स असतात. सो महिलांच्या ग्रुपमध्ये समजा त्यांना ही बल्क ऑर्डर हवी असेल तर ह्याच्यामध्ये प्राइस कमी होते का? नाही, कारण हे सगळं आमचं हँड, म्हणजे आता बघितलं असतं तू, हे बघ प्रत्येकाला काहीतरी वेगळी फॅशन केली आहे, मास प्रोडक्शन नाहीये. अच्छा. म्हणजे आता तू मैत्रिणींबरोबर गेलीस तर 6 मैत्रिणी येतात, त्यांना काहीतरी प्रत्येकीला वेगळं दिलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे आम्हाला नाही जमत बल्क प्राइस मध्ये द्यायला. बरं. कारण की प्रत्येक बॅग एवढी युनिक आहे आणि ऑफकोर्स ताई म्हणाल्या तसं मोठी ऑर्डर असेल तर आम्ही काहीतरी कन्सिडर करू नक्की. ग्रेट. मस्त. पण हे खूप छान आहे की ज्यांच्या घरी अशा खूप महिलांचा मोठा ग्रुप आहे किंवा तुमचे काही फ्रेंड्स आहेत, त्यांना तुम्हाला यंदा दिवाळीला काय वेगळं द्यायचंय तर मग अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. शिवाय तुम्ही स्वतः दिवाळी दरम्यान बऱ्याच जणांना आपण भेटायला जातो गेट टुगेदरला वगैरे, तेव्हा साडीसोबत ट्रेडिशनल आउटफिट असेल किंवा एखादा सुंदर हेवी ड्रेस घातलाय त्याच्यासोबत पण बॅग नाही कॅरी करायची आहे तर मग तुम्ही अशी पोटली बॅग कॅरी करू शकता. आणि ही एवढी मोठी स्पेशियस आहे की याच्यामध्ये साधारण फोन, तुमची 10 रुपयाची पाण्याची बॉटल पण इझिली राहू शकते आणि वॉलेट. आणि ह्याला फोनला आतमध्ये वेगळा कप्पा दिलेला आहे, म्हणजे फोनवरती स्क्रॅचेस येऊ नयेत म्हणून एक वेगळा छोटा कप्पा दिलाय फोनसाठी. ओ येस. सो हे बघा, इथे कप्पा देण्यात आलाय मस्त. आणि आतमध्ये कॉटनचं फॅब्रिक आहे त्यामुळे ते
म्हणजे लॉंग लास्टिंग आणि हे वॉशेबल आहेत ना इझिली? वॉशेबल म्हणजे हँड वॉश. येस, मस्त, खूप छान. सो 600 ते 800 ची रेंज आहे, जसं घेऊ त्या पद्धतीने. 800 ची रेंज आहे, जसं घेऊ त्याप्रमाणे. ओके, अजून काय वेगळे आपल्याकडे यंदा? या हँडक्राफ्टेड बॅग्स आहेत. सो ह्याला इथे मध्ये पॅचवर्क दिलंय आणि हँडवर्क केलंय ह्याला, आणि ह्याचा बेल्ट पण असा मल्टी कलर दिलेला आहे. अच्छा, हे पण फॅब्रिकच आहे पूर्ण? येस. आणि हे सगळं हँडब्लॉक प्रिंटचे फॅब्रिक? येस येस. वा. सो हे पण अगेन गिफ्टिंग साठी खूप छान आहे. भाऊबीजेला घरामध्ये बहीण असेल तर मग तिला गिफ्ट म्हणून तुम्ही हे देऊ शकता. याला मागे एक पूर्ण मोठा चेनचा कप्पा आहे, इथला हा मोठा कप्पा आहे असा, मस्त मेन झिप आहे, आणि आतमध्ये एक मोबाईलचा कप्पा आहे. सुंदर आहे हे, आणि हे ऍडजस्टेबल आहे. आणि हे पुन्हा पुन्हा वापरलं जाऊ शकतं असं प्रोडक्ट आहे. म्हणजे सलवार कमीजवर पण छान दिसेल, आणि शर्ट, हे कुर्ता पॅन्ट ह्याच्यावर पण खूप छान आहे हे. आणि हे डेनिम आहे, मस्त, व्हेरी नाईस. आणि किती स्पेशियस आहे, खूप स्पेशियस आहे बॅग ती. आणि प्रत्येकावरची अच्छा डिझाईन ही वेगवेगळी आहे, कारण हँडमेड असल्यामुळे प्रत्येकाला काहीतरी वेगळं टच देण्यात आलेलं आहे. सो प्रत्येकावरचं पॅच बघा तुम्ही किती वेगळं वाटतंय. ह्याची काय किंमत जाते? 650 आहे. 650. मस्त. हे काय आहे? हे लाईट्स आहेत ना, मागे बघितले ते ह्या बॅग मध्ये मी घालून ठेवले, गिफ्टिंग कसं दिसेल तुमचं म्हणून असं. अच्छा, म्हणजे तुमची ती बॅग पहिले जी दाखवली ती तर आहेच? हा, ही आहेच. बरं. सो ही सिंगल बॅग पण तुम्ही देणार का? नाही, हे आमचं जर हॅम्पर असतील तर त्याच्या बरोबर ती जाईल. ओ नाईस. सो हे किती मस्त आहे. हे कॉर्पोरेट मध्ये तुमचे बॉस वगैरे असतात त्यांना द्यायला खूप चांगलं आहे हे, की कोणी सिनियर आहे तर त्यांना काय छान देता येईल. तर बॅग आणि बॅग मध्ये प्रोडक्ट. सो बॅग कंपल्सरीली प्रोडक्ट सोबतच जाणार. मस्त. ह्याची काय किंमत जाईल साधारण, जर आपण म्हणजे अकॉर्डिंग टू द प्राइस रेंज, की काय प्रोडक्ट टाकतो त्याप्रमाणे प्राइस बदलणार आहे की कसं काय, की फिक्स्ड असेल? नाही, प्राइस प्रोडक्ट प्रमाणे बदलेल, कारण आता हे लाईट्स आहेत ते 800चे आहेत. हा. सो मग काही हे 500चा प्रॉडक्ट आहे, सो त्या अकॉर्डिंगली ती हॅम्परची प्राइस. बर, मस्त. हे पण काहीतरी क्लास दिसतंय यंदा. ही नवीन डिझाईन काढले, हे ज्यूट आहे. सुंदर. त्याला हा डेनिमचा वरती खिसा लावलाय. ओके. आणि ज्यूटची क्वालिटी खूप छान आहे. हा, मस्त आहे. हे जाड आहे आणि ते फॅब्रिक. आणि आतमध्ये कप्पे भरपूर. वा. सो हे बघा, इथे तुम्ही चावी आणि मोबाईल असं पटकन शोधायची पण गरज नाही, टाकलं की तुम्हाला पटकन मिळेल अशा. आणि एक मोठा इथे चेनचा आहे, मागे एक आहे मोठा. वा. सो हे किती मस्त आहे. हे पण भाऊबीजेला गिफ्ट वगैरे द्यायला म्हणजे एकदम छान आहे. गिफ्ट खूप छान आहे. पण काहीतरी द्यायचं असेल तर मस्त. आणि हे ऍक्च्युली ना आजकाल महिलांना पण खूप आवडायला लागल्यात अशा बॅग्स. सो त्या पण खूप आवर्जून अशा वापरतात. तर तुम्ही तुमच्या आईला वगैरे पण दिवाळीत, ऍक्च्युअल मध्ये मी लास्ट इयर बरेच व्हिडिओज केले तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की मुलगा आपल्या आईला बहिणीला तर गिफ्ट देतोच आहे, पण नवरा पण स्वतःच्या बायकोला वगैरे गिफ्ट देतो, किंवा बायको नवऱ्याला गिफ्ट देत असते. सो असे काही प्रोडक्ट्स तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांना गिफ्ट म्हणून देऊ शकता यंदा दिवाळीला. सो कपडे नाही द्यायचे तर काहीतरी असं युजफुल प्रोडक्ट. आणि त्यातलं अजून एक डिझाईन आहे, मस्त. हे थोडं वेगळं आहे, म्हणजे ह्याला इथे किस्सा दिलाय, ह्याला इथे टासल दिलंय, काहीतरी वेगळं. त्याचे बेल्ट वेगळे आहेत. बेल्ट वेगळे आहेत. काय किमतीत जातात हे? 1100ला आहे. 1100ला. आणि हे वॉशेबल आहेत? या हँडवॉश आहेत. हँडवॉश आहेत. हा. ऍक्च्युली फॅब्रिकचे जेवढेही बॅग्स असतात ते हँडवॉशच केले तर बेटर आहे, बिकॉज त्याचा ना तो जो शेप आहे तो खराब नाही झाला पाहिजे मशीन मध्ये टाकल्यानंतर. मस्त. पोटलीमध्ये अजून आपल्याकडे काही डिझाईन्स आहेत, तर हे असे पॅचवर्क मध्ये आहेत. हे खूप छान आहे, कितीतरी मल्टिपल आउटफिट सोबत जातील. ही अशी पेस्टल शेड मध्ये एक आहे, ह्याचे डिझायनर साडी सोबत. मस्त. टिश्यूच्या हल्ली साड्या निघाल्या त्याच्याबरोबर. ही पुन्हा चंद्रकोर आहे, ही नथ आहे. हे अजून थोडेसे डिझाईन्स आहेत त्यातले. सुंदर. सो हे पण त्याच किमतीत जातात, 600 to 800? 650 to 800 अशी प्राइस रेंज. बरं. हे पैठणीचे पण बॅग्स खूप छान आहेत. पैठणीच्या बॅग्स आहेत ह्या, स्लिंग बॅग्स. एक काढून दाखवू आपण. हे बघ किती क्लास वाटते ही. येस. मस्त पैठणीचा पॅच वापरण्यात आलाय, लेस लावण्यात आली आहे, आणि मागे ह्याला झिप आहे, आणि आतमध्ये एक फोनसाठी झिप कंपार्टमेंट आहे. मस्त पॉकेट आहे हे पण, कारण की सणासुदीला पारंपरिक पद्धतीच्या साड्या ज्या नेसल्या जातात त्याच्यासोबत कॅरी करायला मस्त आहे. त्याच्यामध्ये कलर्स बघा किती क्लास कलर्स आहेत. हे पण तुम्ही गिफ्टिंग म्हणून देऊ शकता.
तुमच्या बायकोला किंवा आईला, बहिणीला, म्हणजे कोणीही असेल महिला ज्यांना तुम्हाला गिफ्ट द्यायचंय, मस्त ऑप्शन आहे. आणि हे काढी येणारं प्रोडक्ट आहे. हा, बेल्टही ऍडजस्टेबल आहे, म्हणजे आणि बेल्ट नाजूक नाहीये मुळात. नाही, आणि छोटा करू शकता. तुम्हाला जर शोल्डर बॅग पाहिजे तर अशी घेऊ शकता. हा, जर मोठी हवी आहे स्लिंग म्हणून तर ती तशी करू. मस्त, खूप छान आहे. सगळ्या एज ग्रुप साठी हे उपयोगी पडते बॅग. मस्त. आणि आपल्या नेहमीप्रमाणे झोला बॅग्स आहेत नवीन आलेल्या स्टॉक मध्ये. खूप सुंदर. देवीची मूर्ती, काय मुखवटा लावलाय आणि त्याला कानातले. हो, हे रिअल आहे. येस, हे रिअल कानातले आहेत. कसलं भारी वाटतं हे. मस्त, खूप छान. आणि कितीतरी पॅचेस वापरण्यात आलेत त्याच्यावरती. अगेन ह्याच्यामध्ये लॅपटॉप वगैरे राहील किंवा एक दिवसासाठी कुठे तुम्ही जाताय तेव्हा भरपूर कप्पे आतमध्ये आहेत. 2 मोबाईलचे कप्पे, एक चेनचा कप्पा आहे. भरपूर सामान राहील आतमध्ये आणि एकदम दणकट बॅग आहे. आणि खालती मेन बेस आहे त्यामुळे ती व्यवस्थित राहील. काय किमतीत जाते ही? 900ला फक्त. 900ला. बरं. त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत ते? त्याच्यामध्ये आता हे कथकली आहे, नवीन एक काढलंय ह्याच्यामध्ये. वाव, एक नवीन काढलंय मस्त. हे पिछवाई आर्ट वरती जसं असतं तसं. हा, तो पॅच मध्ये घेतलाय पिछवाईचा आणि त्याला पॅच वर्क केलंय सगळं. साईडला अशी फुलंही आहेत हँडमेड लावलेली, त्यामुळे सगळ्या साईडनी बॅगेचा लुक असा छान दिसतो. म्हणजे कॅरी करताना 10 जण ऑफकोर्स बघणार त्या बॅगकडे. मस्त. येस. नेक्स्ट अजून काय वेगळं आपल्याकडे? छोट्या मुलींसाठी एक गिफ्टिंग आयटम आहे छानसा. अरे वा, क्लिप आहे ते. अच्छा, बो आहे. किती गोड. ही म्हणजे आईसारखी पर्स प्रत्येक मुलीला हवी बाहेर जाताना असं असतं. सो हे छोट्या मुलींसाठी या छोट्याशा बॅग्स आहेत, छान क्यूट प्रिंट मध्ये आणलेल्या. ह्याला झिप आहे आणि त्याला मॅचिंग असा हा बो दिलेले आहेत 2. मस्त. आणि हे हँडमेड आहेत? हे हँडमेड आहेत. वा, यातले अजून काही कलेक्शन बघू शकते का? म्हणजे प्रेक्षकांना आपण दाखवू. हे हा एक आहे कॉम्बो. किती गोड आहे हे ऍक्च्युली लहान मुलींचे आवडीचे विषय आहेत सगळे. वा, म्हणजे हे एखाद्या फ्रॉक सोबत किंवा आउटफिट सोबत किंवा दिवाळी वेकेशन असतं, फिरायला जाणार असाल तेव्हा मुलींना एक कोणत्याही रंगाच्या आउटफिट सोबत तुम्ही हे कॅरी करायला देऊ शकता. गिफ्टिंग साठी एकदम छान आयटम आहे. मस्त. काय किंमत जाते ह्याची? हे 350ला आहे. 350ला. अरे वा. सो घरामध्ये भरपूर चिमुकल्या असतील तर मग तुम्ही हे घेऊ शकता. खूप छान. अजून काय वेगळं आपल्याकडे? अजून या मैत्रिणींच्या ग्रुप्सना आपण भेटतो तेव्हा आयडियल आहेत ह्या मोबाईल स्लिंग बॅग्स. मॉर्निंग वॉकला जातो किंवा जनरल शॉपिंगला जातो त्या छोटी बॅग आपल्याला फोन आणि गाडी चालवताना मेन अपेक्षित असते. 2 व्हीलर वरती फोन टाकायचा, घराची चावी आणि मग मुलांना जाऊन शाळेतनं पिक करायचं. किंवा तर भाजी घ्यायला जायचं, मैत्रिणींना भेटायला जायचं, तर फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही काही पैसे, फोन आणि तुमची घराची चावी. अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि मंडळी, हे मी यंदा रक्षाबंधनाला माझ्या वहिनींना गिफ्ट दिलंय. त्यांना खूप आवडल्यात या बॅग्स. त्यांनी दोघींनी तर त्या सेम दिवशी वापरायला सुरुवात केली. गिफ्ट दिल्या. त्याच्यामध्ये काय किमतीत जातात ह्या? फक्त 250ला. 250ला. मस्त. मेन मंडळी, हे जे तुम्ही वरती बघताय, सो हे बघा, प्रत्येक जो वेगळा पॅच आहे तो ऍक्च्युअली पॅच नसून इथे खिसा आहे. आणि तुम्हाला हे असं ओपन केल्यानंतर आतमध्ये बऱ्यापैकी स्पेस आहे आणि तुम्हाला आतमध्ये फॅब्रिक कॉटनचं यूज केलेलं दिसेल. इथे मागच्या बाजूला पण एक छोटा कप्पा आहे, त्यामुळे तुमचं लिपस्टिक किंवा तर थोडंसं काहीतरी टचअपचं सामान, मोबाईल, थोडेसे पैसे आणि कार्ड्स आणि याच्यामध्ये घराची चावी, एवढं पण तुम्ही घेऊन बाहेर आरामात पडू शकता. सो यंदा दिवाळीला तुम्हाला स्वतःसाठी, घरच्यांसाठी, कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठीचे आयटम्स आणि पूजेसाठी युजफुल असं लोटस आसन तुम्हाला दाखवलेलं आहे. बरं ताई, हे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही घरपोच पण देऊ शकता का? हो, घरपोच देतो आम्ही. कुरिअर, स्पीड पोस्ट असे आमचे सगळीकडे कुरिअर जातात. या वेळेला तर आपला जो मागचा गणपतीचा व्हिडिओ झाला तर जम्मू मधनं, म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी असं म्हणतात ना, तसं एका मॅडमने जम्मूहून कॉन्टॅक्ट केला होता आणि जम्मूला ऑर्डर पोहोचली त्यांची. क्या बात है, कसलं भारी आहे. मला खूप छान वाटतं की आपले प्रेक्षक एवढ्या आवडीने खरेदी करतात आपला व्हिडिओ पाहून. अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया इकडनं तर येतात. म्हणजे मागच्या वेळेला तुला म्हटलं इकडनं त्या सांगतात आणि आयांना इकडनं कलेक्ट करायला सांगतात.
किती मस्त आहे वाटतं आणि अप्रिसिएशन मिळतं आपल्या हो प्रोडक्ट्सना पण. तेच तर. आणि हे सगळे प्रोडक्ट्स मेन इथे बनवले जातात हे महत्वाचं की त्यांचं स्वतःचं इन हाऊस प्रोडक्शन असल्यामुळे सगळे प्रोडक्ट्स हँडमेड आहेत. सो त्यामुळे हे हँडमेड आहेत, वर्षानुवर्षे टिकणारे प्रोडक्ट्स आहेत, अफोर्डेबल आहेत. अजून काय हवं एका प्रोडक्टमध्ये, हो की नाही? आणि मला एक विचारायचं आहे ताई, आपण हॅम्पर बद्दल तर बऱ्यापैकी बोललो, पण इन केस मला फक्त 2 लोटस आसन हवेत तर 2 लोटस आसन पण तुम्ही घरी पाठवू शकता का? ग्रेट. तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट्सची खरेदी करायची आहे तर तीही करू शकता आणि बल्कमध्ये ऑर्डर प्लेस करायची आहे तर तीही करू शकता. फक्त बल्कमध्ये ऑर्डर हवी असेल तर लवकर डिसिजन ऑर्डर प्लेस करणं गरजेचं आहे. तर मंडळी तुम्हाला मी ताईंचा नंबर देते स्क्रीनवर, ताईंचा इंस्टाग्राम हँडल आहे तेही मी देते स्क्रीनवर. तिथे जाऊन त्यांना फॉलो केलं तर दरवेळेला नवीन नवीन प्रोडक्ट्सचे अपडेट्स त्यांच्याकडे येत असतात त्या पेजवरती. आणि तुम्हाला ह्यातलं काहीही आवडलं असेल तर फोटो स्क्रीनशॉट काढा, दिलेल्या नंबरवरती ताईंना पाठवा. ताई तुम्हाला त्यातलं अजून थोडंफार एक्स्ट्रा कलेक्शन दाखवून कसं तुम्ही काय ऑर्डर किती प्लेस करू शकता सगळं गाईड ताई तुम्हाला करू शकतायत. बरं ताई, आपल्याला समजा इथे भेट द्यायची असेल तर इथे आपले वर्किंग आवर्स काय आहेत? वर्किंग आवर्स आमचे बाय अपॉइंटमेंट आहेत. ओके. कारण असं शॉप असं नाहीये आमचं. बरोबर. हो हो. बाय अपॉइंटमेंट. बाय अपॉइंटमेंट कंपल्सरी. बाय अपॉइंटमेंट कंपल्सरीली तुम्हाला इथे यायचंय. बरं, मंडे टू संडे येऊ शकताय की काय, कसं काय? येऊ शकतात ना. आधी जर मला माहित असेल की तर येऊ शकतात काही. ग्रेट. आणि जे पुणेकर नाही आहेत, जे व्हिडिओ पाहतायत वेगळ्या शहरातून बसून, ऍज युजल एका क्लिकवरती शॉपिंग करायची आहे तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती लगेच कॉन्टॅक्ट करा. पुण्यात आल्यानंतर कोथरूड या एरियामध्ये आल्यानंतर तुम्हाला करिश्मा सोसायटी विचारत यायचंय. खूप फेमस सोसायटी आहे. त्याच्या अगदी अपोजिटला आहे कासाब्लँका नावाची बिल्डिंग. त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला कासट एक्सक्लुझिव्ह नावाचं खूप फेमस स्टोअर आहे. सो या स्टोअरची जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये ताईंचा पूर्ण सेटअप आहे. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. येण्याआधी तुम्हाला अपॉइंटमेंट घेणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. थँक्यू सो मच ताई, वन्स अगेन खूप छान माहिती दिली. आणि खूप कामी येणारे प्रोडक्ट्स आहेत मंडळी, युनिक प्रोडक्ट्स आहेत आणि अफोर्डेबल रेट्सचे आहेत. तर नक्की लवकरात लवकर दिवाळीची शॉपिंग करा. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.